एवढे चॅनल डिलीट झाले, तेवढे चॅनल डिलीट झाले. आता सगळे व्हिडिओ पाहावे ना ते हेच येत आहेत की यूट्यूबवर एवढे चॅनल डिलीट झाले, इतके चॅनल व्हिडिओ डिलीट झाले. पण का झाले हे मात्र कोणीच सांगत नाही. यूट्यूबने एवढे चॅनल डिलीट का केले, एवढे व्हिडिओज डिलीट का केले हे कोणीच सांगत नाही. आणि का झाले, कोणत्या इन्फॉर्मेशन देणारे टेक्निकल चॅनल डिलीट झाले हे पण कोणी सांगत नाही. आपला चॅनल कसा वाचवायचा हे पण कोणी सांगत नाही. तर आज यूट्यूबवर 48 लाख चॅनल आणि 95 लाख व्हिडिओज डिलीट झालेत. पण कशामुळे झालेत, तर आता यूट्यूबमध्ये AI कार्यरत आहे. AI कार्यरत झाल्यामुळे कसं झालं, ते AI संदर्भात कसं परफेक्ट वर्ड त्याच्यामध्ये ॲड असतात. पण AI मुळंच हे सगळं झालं आहे, एवढे चॅनल डिलीट झालेत. आपण यूट्यूबच्या ज्या क्रायटेरियात आहेत अटी त्या जर पाळल्या तर आपले चॅनल डिलीट होणारच नाहीत. पण काही गोष्टी हे यूट्यूबवर सांगायच्याच नसतात. आणि असे चॅनल डिलीट झालेत की ज्या यूट्यूबविषयी माहिती देणारे, ज्या गोष्टी आपण यूट्यूबवर बोलायच्या नसतात त्या बोलले गेणाऱ्या व्यक्तींचे चॅनल डिलीट झालेत. आणि जास्त चॅनल हे अर्निंगशी रिलेटेड असणारे चॅनल जास्त डिलीट झाले. म्हणजे आर्थिक बाबतीत आपल्याला म्हणजे जे आर्थिक बाबतीत म्हणजे समजलं जातं, परफेक्टली वर्डमध्ये नाही मी सांगत आहे, पण आर्थिक बाबतीत इन्फॉर्मेशन देणारे जेवढे चॅनल होते ना तेवढे AIच्या संदर्भातून म्हणजे डिलीट झालेत. आणि ते पण विदाऊट नोटिफिकेशन डिलीट झालेत. तर आता हे कसले चॅनल डिलीट झालेत तर मी सांगते तुम्हाला. AI चेकिंगमध्ये कसं असते, आता यूट्यूबवर आपण कोणत्याही व्यक्तीला मी यूट्यूबवर परफेक्टली अमाऊंट एवढी कमवली ते आपण म्हणजे असं परफेक्टली सांगू शकत नाहीत. म्हणजे अमाऊंट परफेक्ट अमाऊंट, जसं की आर्थिक बाबतीत आपण सांगतो एवढे 1000 कमवले, जसं ह्याच्या फिगरमध्ये सांगतो की मी परफेक्ट एवढी फिगरमध्ये एवढं म्हणजे कमवलं, तसं आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगायचंच नसतं. म्हणजे सांकेतिक भाषेत सांगायचं असतं. आणि ज्यांनी कोणी असं म्हणजे सांगितलं आहे की ते जास्त करून व्हिडिओ डिलीट झालेत. आणि ते चॅनल अर्निंगशी जे रिलेटेड होते ना, इन्फॉर्मेशन टेक्निकल जे माहिती देतात ते, किंवा एवढं कमवू शकता तुम्ही यूट्यूबवर, इतकं अर्निंग करू शकता आणि इतके कमवले ह्या लोकांनी, असं जे सांगत होते ना त्यांचे चॅनल जास्त करून डिलीट झालेत. जसे की आपल्या मनीशी संदर्भात ज्या इकॉनॉमिकली वर्ड असतात ना, ते ज्यांच्या व्हिडिओमध्ये जास्त वर्ड यूज झालेत, परफेक्टली अमाऊंट सांगून किंवा एवढं कमवू शकता असं आपण यूट्यूबवर दावा करू शकत नाही की एवढी अमाऊंट तुम्ही यूट्यूबवर कमवू शकता, तेवढी अमाऊंट तुम्ही यूट्यूबवर कमवू शकता, असं सांगायचंच नसतं. आता बघा, ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत आणि ज्यांना अर्निंग सुरू आहे आणि ज्यांना पहिलं म्हणजे मॉनिटायझेशन नंतर पहिलं पेमेंट येतं, तर ती लोकंसुद्धा आपल्याला सांकेतिक भाषेत सांगतात की मी आता एवढं कमवलं की मी हा फोन घेऊ शकतो, मी आता एवढं कमवलं की ही म्हणजे 4 व्हीलर घेऊ शकतो, किंवा मी आता एवढं कमवलं तर ते असं सांकेतिक भाषेत सांगतात. पण काही कसं करतात की परफेक्टली ज्यांना माहीत नाहीत यूट्यूबच्या अटी वगैरे, ती लोकांना परफेक्ट अमाऊंट मी एवढी अमाऊंट कमवली असं सांगतात. मग ते जे आर्थिक ह्याच्याविषयी जे शब्द येतात ना ते मी यूज करत नाहीत, पण आर्थिक भाषेतील जे शब्द येतात तसे चॅनल जास्त करून डिलीट झालेत. कारण AIच्या ह्याच्यामध्ये इंग्लिश वर्ड जास्त हे असतात, अटॅच असतात. जसं की मनीशी संदर्भात आर्थिक वर्ड जे येतात ना, मनीशी संदर्भात असे वर्ड त्याच्यामध्ये जास्त फिट असतात. आणि त्यांच्या निदर्शनात तसे वर्ड असणारे जे व्हिडिओज आले, जे चॅनल आले, ते चॅनल डिलीट झाले, ते पण विदाऊट नोटिफिकेशन. मग आपण आपल्या चॅनल वाचवण्यासाठी काय करायचं, तर आपण असं म्हणजे कोणाला सांगायचंच नाही की तुम्ही यूट्यूबवर एवढे पैसे कमवू शकता, तुम्ही यूट्यूबवर येऊन एवढं करू शकता, हे शक्य आहे तुम्हाला, असं आपण दावा करायचाच नसतो, सांगायचंच नसतं. आणि असं सांगणाऱ्यांचेच व्हिडिओ जास्त करून म्हणजे 95 लाख व्हिडिओ डिलीट झालेत. आणि 48 लाख चॅनल, जे की असे मिलियनमध्ये सबस्क्रायबर असणाऱ्यांचे चॅनलसुद्धा, ज्यांचं की सगळं पूर्ण कुटुंबच यूट्यूबवर डिपेंड असतं, ज्यांचं इन्कम म्हणजे फक्त यूट्यूबच असतं, अशा लोकांचे विदाऊट नोटिफिकेशन चॅनल डिलीट झाले. संध्याकाळी झोपल्यानंतर चॅनल सेफ असतो, पण सकाळी उठल्यानंतर विदाऊट नोटिफिकेशन चॅनल डिलीट. मग अशा लोकांनी करायचं काय, तर आधीच आता जे न्यू क्रिएटर आहेत त्यांनी आधीच काळजी घ्यायची की आपण आपल्या व्हिडिओमध्ये असा दावा करायचाच नाही किंवा कोणाला सांगायचंच नाही, किंवा आर्थिक भाषेतील असे जे आपल्या म्हणजे आर्थिक व्यवहाराशी संबंधित जे वर्ड जास्त करून आपण इंग्लिशमध्ये यूज नाही करायचे, जे तुम्ही असं मराठीत हिंदीत यूज करू शकता की पैसा, परत पैसे किंवा असं, पण त्याच्या परफेक्टली इंग्लिश वर्डमध्ये जास्त आपल्या व्हिडिओमध्ये यूजच नाही करायचे.
तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ बनवू शकता, मराठीमध्ये पण व्हिडिओ बनवू शकता, पण AI मध्ये कसं इंग्लिश वर्ड जास्त अटॅच आहेत आणि ते इंग्लिश वर्ड मनीशी संदर्भात असणारे व्हिडिओज आणि चॅनल डिलीट झालेत. म्हणून आपण चॅनल सेफ ठेवण्यासाठी आपण काय करायचं की आपल्या म्हणजे व्हिडिओमध्ये असे इंग्लिश जास्ती वर्ड यूज करायचे नाहीत जे आर्थिक संदर्भात असतील, किंवा आपण कोणाला सांगायचंच नाही की मी यूट्यूबवर परफेक्टली अमाऊंट नाही सांगायची की एवढी कमवले. तुम्ही सांकेतिक भाषेत सांगू शकता की तुम्ही यूट्यूबवर एवढे कमवू शकता, किंवा तुम्ही यूट्यूबवर म्हणजे तुमचे व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही थोडंफार अर्निंग करू शकता असं तुम्ही सांगू शकता. पण असं दावा करू शकत नाही की तुम्ही यूट्यूबवर येऊन इतकेच कमवू शकता, इतकेच मी कमवले असं नाही सांगू शकत. आणि असे सांगणाऱ्याचेच व्हिडिओ डिलीट झाले. आता प्रत्येक जणांचा बघा व्हिडिओ आपण पाहतो की अरे बापरे 48 लाख चॅनल डिलीट झालेत, 95 लाख व्हिडिओज डिलीट झालेत, ते पण फक्त इंडियन चॅनल आणि इंडियन व्हिडिओज डिलीट झालेत. पण का? तर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त डिलीट झालेत आणि काय रिस्क आहे आपण व्हिडिओ बनवताना आणि कशा संदर्भातले डिलीट झालेत हे मात्र कोणी सांगत नाही. पण असं निदर्शनात आलं की AI कार्यरत असल्यापासून जे यूट्यूबवर जे बोलायला नाही पाहिजे ते बोललेले किंवा अर्निंगविषयी जे चॅनल होते, म्हणजे असं अर्निंग करा, तसं अर्निंग करा, तुम्ही एवढं अर्निंग करू शकता, किंवा अर्निंग कसं करायचं यूट्यूबवर, असे जे चॅनल होते अशा संदर्भातले जास्त करून चॅनल डिलीट झालेत. तरी पण आपण व्हिडिओ बनवताना आपण काळजी घ्यायची की जास्त करून इंग्लिश वर्ड यूज करायचेच नाहीत. आणि आर्थिक बाबतीत तर अजिबात नाहीत. आर्थिक बाबतीत तुम्ही हिंदीमध्ये वगैरे वर्ड वापरू शकता, मराठीत वगैरे, पण इंग्लिश वर्ड जास्त करून व्हिडिओमध्ये यूज नाही करायचे जे आर्थिक संदर्भात असतील. तर शक्यतो प्रत्येक आत्ता न्यू क्रिएटरने ही काळजी घ्यायची की आपला चॅनल सेफ राहील, आपला ह्या डिलीटच्या यादीत चॅनल जाणार नाही, याची काळजी सगळ्यांनीच घ्यायची. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आज की व्हिडिओमध्ये तुम्ही कसं तुमचं चॅनल सेफ ठेवायचा, की तुम्ही कोणते वर्ड वापरल्यानंतर तुमचं चॅनल धोक्यात येईल. शक्यतो करून सगळ्यांनीच म्हणजे आपले चॅनल सेफ करण्याची काळजी घ्यायची. आणि व्हिडिओ बनवताना सुद्धा किंवा पहिलं पेमेंट आल्यानंतर सुद्धा मी एवढं कमवलं, एवढं यूट्यूबवर कमवलं असं तुम्ही सांगू नका. तुम्ही सांकेतिक भाषेत सांगा, मी ह्या पैशात एवढं घेऊ शकतो, मी ह्या पैशात एवढं मी यूट्यूबवर कमवलं असं सांगू शकता. पण तुम्ही असं सांगू शकत नाही की मी एवढी अमाऊंट कमवली यूट्यूबवर असं. त्यामुळे हे यूट्यूबच्या नियमाविरोधात आहे. कारण का आपण कोणालाच दावा करायचा नाही की तुम्ही यूट्यूबवर एवढे पैसे कमवूच शकता किंवा मी कमवलेत असं नाही सांगायचं. त्यामुळे ही एक यूट्यूबची महत्त्वाची अट आहे की जी करून सगळ्या क्रिएटरनी पाळलीच पाहिजे आणि पाळावीच तरच तुमचं चॅनल सेफ राहील. नाहीतर कसं होईल की आपण खूप म्हणजे त्रास घेऊन व्हिडिओ बनवत असतो आणि खूप म्हणजे हे मेहनत करत असतो आणि नंतर कसं होतं मग असं अचानक विदाऊट नोटिफिकेशनचा चॅनल डिलीट झाला तर म्हणजे त्या व्यक्तीला खूप म्हणजे दुःख होत असतं. असं व्हायला नको. मग आपण पहिल्यापासूनच खरं ही काळजी घ्यायची की आपला चॅनल सेफ राहिला पाहिजे आणि तो सेफ ठेवण्यासाठी आपण कोणकोणत्या अटी शर्ती पाळल्या पाहिजेत जे यूट्यूबच्या संदर्भात आहेत. त्या यूट्यूबच्या नियमाविरोधात आपण काहीही करायचं नाही तर आपला चॅनल सेफ राहील. ओके, ठीक आहे. आनंदी राहा. थँक्स.